प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळी मी आपणा सर्वांना गुड मॉर्निंग आणि या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा एक वार. प्रियजनांनो, आजच्या सकाळी आपण परत एक वार अत्यंत सुंदर वचनानं देवाची उपासना आणि आराधना कशी असावी याबद्दल शिकणार आहोत. देवाची उपासना आराधना करणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. अनेक कारणं आहेत ज्याद्वारे आपण आराधना आणि स्तुती याद्वारे देवाकडून आशीर्वादित होऊ शकतो. या आराधना आणि स्तुतीद्वारे आपण देवाप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत असतो. देवाशी जवळचे नाते निर्माण करत असतो आणि या उपासनेद्वारे किंवा आराधनेद्वारे आणि या स्तुतीद्वारे आपल्याला आंतरिक शांती आणि आध्यात्मिक वाढ याचा अनुभव पाहावयास मिळतो. देवाची उपासना किंवा आराधना किंवा स्तुती करण्याद्वारे मंडळीला बळकटी येते प्रियजनांनो, आणि आपल्या स्वतःच्या नैतिक जीवनासाठी एक चौकट निर्माण होते, ज्यामुळे आपण व्यर्थ गोष्टींच्या पासून आपोआप दुरावतो. या वचनामध्ये जे मी तुम्हाला सांगत आहे किंवा सांगणार आहे त्या वचनामध्ये प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. आराधना आणि स्तुती आणि उपासना ज्या वेळेस आपण देवासमोर करतो, उपासना, आराधना किंवा स्तुती ही देवाच्या उपस्थितीची कबुली देण्याचा आणि पूर्वी मिळालेल्या आशीर्वादांबद्दल देवावरील आपले प्रेम आणि त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. तो म्हणजे आराधना, स्तुती आणि उपासना देवाची करणे. आपली देवावरील श्रद्धा आहे त्याला मजबूती उपासना आणि आराधना आणते. उपासना आणि आराधनामध्ये जेव्हा विश्वासक अगदी मनपूर्वक सहभागी होतो, तेव्हा त्याचा विश्वास हा अधिक मोठ्या प्रमाणात दृढ होतो आणि देवाच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या जीवनात त्याच्या उपस्थितीवरचा विश्वास त्या उपासकाचा अधिक बळकट आणि दृढ होत जातो. केवळ उपासना आणि प्रार्थनेद्वारे किंवा उपासना आणि आराधनेद्वारे. उपासना, आराधना ही ज्ञान आणि आशीर्वाद याच्याशी संबंधित आहे. प्रियजनांनो, जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंच्यासाठी देवाकडून मार्गदर्शन, ज्ञान आणि आशीर्वाद मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे देवाची उपासना करणे, आराधना करणे किंवा त्याच्या प्रतिस्तुती करणे. त्याद्वारे आम्हाला आंतरिक शांती सुद्धा मिळते. उपासना, आराधना याद्वारे प्रार्थनेसाठी चिंतन, मनन, शांती आणि आध्यात्मिकतेची भावना निर्माण करण्यासाठी उपासना आणि आराधना किंवा स्तुती उपयोगी पडत आहे प्रियजनांनो, आणि म्हणून ती आम्ही केली पाहिजे. आणि प्रियजनांनो, उपासना, आराधना लोकांना मंडळीतील लोकांना एकत्र करते, एकत्र आणत असते. मंडळीमध्ये आपण सर्व देवाचे लेकरे आहोत. तसेच आपल्यामध्ये प्रत्येकासाठी आपलेपणाची भावना निर्माण कशाने होत असेल तर त्या उपासना, आराधना किंवा स्तुतीच्या द्वारे. आणि म्हणून आम्ही मनपूर्वक आराधना करताना अनेकांना पाहत असतो, आपण करत असतो. त्याद्वारे या सर्व गोष्टी होत असतात. म्हणून आराधनेला आमच्या जीवनामध्ये, प्रार्थनेमध्ये खूप महत्त्व असलं पाहिजे. याद्वारे आध्यात्मिक वाढ होत असते. उपासनेद्वारे व्यक्ती वैयक्तिक सद्गुण विकसित करू शकतात आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गाची त्यांना समज येते आणि त्याच्यामध्ये वाढ होते. जेव्हा आम्ही देवाची स्तुती, आराधना किंवा उपासना करत असतो. स्तोत्रसंहिता 95 अध्याय आणि 6 वचन हे एक लहान आणि शक्तिशाली वचन आहे, जे देवाची उपासना आणि आराधना याबद्दल आपल्याला सांगतं. देवासमोरील उपासना आणि नम्रतेचे आव्हान करणारं असं हे वचन आहे. ते वचन असं म्हणतं, ओ कम लेट अस वर्शिप अँड बाव डाऊन, लेट अस नील बिफोर द लॉर्ड आवर मेकर. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. हे वचन देवाला श्रद्धा आणि अधीनता व्यक्त करण्यासाठी नतमस्तक होणे आणि गुडघे टेकणे या दोन्हींच्या म्हणजे देवाप्रती श्रद्धा आणि अधीनता या महत्वाच्या विषयावर भर देणारं असं हे वचन आपल्याला पाहायला मिळतं. या वचनामध्ये शारीरिक अवयवांद्वारे उपासनेचे वर्णन केलेले आहे आणि देवाला आपला निर्माणकर्ता म्हणून मान्य केले गेले आहे.
आणखी एक छोटंसं वचन जर आम्ही पाहिलं, स्तोत्रसंहिता 100 अध्याय आणि दुसरं वचन जर आम्ही बघितलं तर ते सुद्धा यासाठीच आहे. वर्शिप द लॉर्ड विथ ग्लॅडनेस, कम बिफोर हिम विथ जॉयफुल सॉंग्स. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या. हे वचन उपासना कशी आनंदी आणि उत्सवपूर्ण स्वरूपात झाली पाहिजे हे विश्वासकांना सांगत आहे. आजच्या सकाळी प्रियजनांनो, मी आपणाला विनंती करतो की या आपण सर्वजण देवाने दिलेल्या आशीर्वादांबद्दल त्याला आराधनारूपी, स्तुतीरूपी आणि उपासनेरूपी यज्ञ सादर करूया. देवबाप हे करण्यासाठी आज तुम्हाला सहाय्य करू. आजच्या सकाळच्या आणि दिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमेन.